ॲग्रीस्टॅक हे एक शेतकऱ्यांसाठी स्वतःची ओळख म्हणजेच फार्मर आयडी शेतकरी माहिती संच उपलब्ध करून देणारी एक नाविन्यपूर्ण योजना आहे. ॲग्रीस्टॅक भारत सरकार व राज्य सरकार यांचा मिळून हा उपक्रम आहे. सर्व शेतकऱ्यांना स्वतःची अशी ओळख निर्माण करून देण्यासाठी फार्मर आयडी देण्याचे प्रयोजन आहे. नमस्कार, मी गिरीश कुलकर्णी. ॲग्रीस्टॅक हे एक शेतकऱ्यांसाठी स्वतःची ओळख म्हणजेच फार्मर आयडी शेतकरी माहिती संच उपलब्ध करून देणारी एक नाविन्यपूर्ण योजना आहे. आणि या योजनेमुळे येणाऱ्या भविष्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये फार मोठी आमूलाग्र क्रांती घडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने 3 महत्वाच्या रजिस्ट्री बनवण्याचं काम चालू झालेलं आहे. आणि आजपर्यंत आपल्याकडे जवळजवळ 79 लाख शेतकऱ्यांची नोंदणी आतापर्यंत झालेली आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रमाणात यामध्ये आहे. तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया की ॲग्रीस्टॅक मध्ये नेमकं काय होत आहे. तर सगळ्यात पहिली रजिस्ट्री आहे ती फार्मर रजिस्ट्री आहे. यामध्ये शेतकऱ्यांना एक फार्मर आयडी मिळणार आहे. या फार्मर आयडी करता शेतकऱ्याचा जो सातबारा आहे म्हणजे जमिनीचा जो भूलेख आहे माहिती आहे ती माहिती, त्यानंतर त्यांचा आधार क्रमांक आणि त्यांचा मोबाईल क्रमांक या तिघांचं एकत्र सांगड घालून त्याला एक फार्मर आयडी मिळत आहे. हा फार्मर आयडी कशासाठी काढायचा, तर हा फार्मर आयडी इथून पुढे आपल्याला पीक कर्ज मिळताना शेतकऱ्यांना 15 ते 45 मिनिटांमध्ये हे पीक कर्ज मंजूर झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जासारख्या बाबीचा लाभ अत्यंत जलदपणे आणि सहजपणे उपलब्ध होऊन जाणार आहे. याकरता त्यांचे जे काही सातबारा वगैरे आहेत, जमिनीचे अभिलेख आहेत, ते बघण्यासाठी या फार्मर आयडीशी संलग्न असल्यामुळे वित्तीय संस्थांना सुद्धा ते सोपं जाणार आहे. तर ही आहे पहिली फार्मर आयडीची रजिस्ट्री. दुसरं, जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत संपूर्ण गावाचे जे डिजिटाइज मॅप आहे तर ते जिओ रेफरन्स लँड पार्सल याची नोंद करण्याचं काम फार वेगाने झालेलं आहे. त्याचबरोबर सातबाऱ्यांवरचं जे नाव आहे जे फार्मर आयडी साठी आवश्यक आहे त्याच्याकरता जी बकेटिंग प्रक्रिया आहे ती या कार्यालयाने फार मोठ्या प्रमाणात केलेली आहे. म्हणूनच आपले जे ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर रजिस्ट्री आहे त्या वेगाने व्हायला मदत झालेली आहे. याशिवाय तिसरी जी रजिस्ट्री आहे त्याच्यामध्ये आपण ई पीक पाहणी करत होतो. आता ई पीक पाहणीचं जे सुधारित आवृत्ती आहे ज्याला आपण ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे ई पीक पाहणी DCS या मोबाईल ऍप मधून आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी पेरलेल्या क्षेत्राची माहिती भरायची आहे. आता यामुळे जमिनीचा नकाशा, त्यावर शेतकऱ्यांनी पेरलेलं पीक आणि त्या शेतकऱ्याची माहिती हे सगळ्या एकमेकांना संलग्न झाल्यामुळे या माहितीचा वापर दूरगामीपणे परिणाम करणार असा आपल्याला वापरण्यास उपलब्ध होणार आहे. जसे की आपला क्रॉपसॅप प्रकल्प राबवतो आपण. क्रॉपसॅप प्रकल्पामध्ये एखाद्या भागामध्ये जर एखाद्या पिकावर रोग आला तर आपल्याकडे ते पीक पेरलेले जे शेतकरी आहेत तिथपर्यंत मेसेज सर्वसाधारण सगळ्या शेतकऱ्यांना एक मेसेज न पाठवता संबंधित पीक पेरलेल्या शेतकऱ्यापर्यंत अशा प्रकारची नेमकी माहिती पाठवणं हे शक्य होणार आहे. त्यानंतर प्रत्येक भागातले जे हवामान आहे त्या अनुषंगाने विविध संस्थांमार्फत जे कृषी विभागामार्फत एकत्रित कृषी विद्यापीठांच्या साहाय्याने आणि केंद्रीय काही संस्थांच्या साहाय्याने आपल्याकडे अहवाल येतात, याचं विश्लेषण होऊन याची माहिती पाठवणं हे सुद्धा आपल्याला सहजपणे करता येणार आहे. आपल्या राज्यामध्ये कृषी गणनेनुसार अंदाजित शेतकऱ्यांची संख्या 1,71,00,000 दरम्यान आहे. त्याचबरोबर आपल्याकडे PM किसान या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यातले आपण 1,19,00,000 शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांना म्हणजे संपूर्ण 1,71,00,000 पर्यंत तर पोहोचायचंच आहे. पण मार्च 2025 म्हणजे आता जेमतेम 12-15 दिवस राहिलेले आहेत. या आपल्या या मार्च पर्यंत आपल्याला 1,19,00,000 शेतकऱ्यांची नोंद करण्याचं फार्मर आयडी काढण्याचं लक्ष्य आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व CSC धारकांना त्याचबरोबर आपले जे शेतकरी बांधव बंधू भगिनी आहेत यांना एक आवाहन करू इच्छितो
की ॲग्रीस्टॅक ही आपली स्वतःची ओळख असणार आहे आणि यासाठी आपण अजून जर ही नोंदणी केलेली नसेल तर नजीकच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपली नोंदणी तातडीने करून घ्या. आपल्याला 5 ते 7 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाहीये आणि ही गोष्ट आपल्याला आपल्या शेतीच्या संदर्भामध्ये विविध योजनांचा लाभ घेण्यामध्ये, जसं की आपली डीबीटी योजना आहे, तर या सगळ्या योजनांमध्ये इथून पुढे आपल्याला ॲग्रीस्टॅकचा फार्मर आयडी हा देणे गरजेचं राहणार आहे.